नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो. उद्यासाठीचा ॲनालिसिसमध्ये आपण सुरुवात करूया. मार्केटमध्ये क्लिअर कट तुम्हाला बघायला मिळतं की एका पुलबॅकनंतर मार्केट परत एकदा सेलिंग मोडमध्ये चाललं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग जवळपास मार्केटमध्ये आपल्याला काय एक व्यवस्थितरित्या सेलिंग जी आहे ही परत एकदा बघायला मिळते का, हे बघणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, ॲज अ से ट्रम्प ते परत आले आणि त्यांचं काही ना काही पराक्रम चालूच आहेत किंवा बाकीच्या पण काही गोष्टी इफेक्ट आहेत. ठीक आहे, त्या गोष्टीचा नंतर विचार करूया. परंतु प्राईज ॲक्शन आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करते तो आपण विचार करूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी म्हटलं होतं मार्केट पुलबॅकमध्ये उचलू शकतं आणि त्याच लेवलला पुलबॅकमध्ये मार्केट उचललं होतं. म्हटलं 49,000च्या वरती होल्ड करतं आहे का. जर होल्ड केलं असतं काल तर डेफिनेटली आपल्याला मोमेंटम चांगली बघायला मिळाली असती. पण ॲज आय सेड, जसं ॲनालिसिस केलं आहे तसं आपल्याला बरोबर टार्गेट बघायला मिळालेलं आहे, हे लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आता ओपनिंग कुठे होईल. मार्केट साईडवेज ओपन झालं, ठीक आहे, आणि साईडवेज ओपन होऊन परत जात असेल तर डेफिनेटली आपण बाय करू शकतो का. आन्सर आहे नाही. बाय लगेच करू शकत नाही. बाईंगसाठी तुम्हाला ही जी रेंज आहे, ही जी लेवल आहे, ही जी ग्रीन लाईन आहे, भले गॅप ओपन होऊन देत किंवा साईडवेज ओपन होऊन देत, 48,600च्या वरती जोपर्यंत निफ्टी बँक होल्ड करत नाही तोपर्यंत आपण बाय करायचं नाही, हे मित्रांनो लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय झालं, 48,700 ते 48,200 ही जी मोठी रेंज आहे ही आपल्यासाठी कशी नो ट्रेडिंग झोन म्हणून आपण ॲड करून ठेवूया. जेणेकरून ह्या रेंजमध्ये मार्केट राहिलं तर तुम्ही कसं ट्रेड करू शकता. या रेंजमध्ये मार्केट राहिलं तर तुम्ही सर्वांनी एक जवळपास स्कॅल्पिंगमध्ये कसं हायला सेल आणि लोला बायची स्ट्रॅटेजी वापरून करू शकता, हे लक्षात घ्या. हाय म्हणजे रिजेक्शनला सेल आणि सपोर्टला बाय, हे लक्षात घ्या. छोट्या टाईम फ्रेमवरती 5-3 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती करू शकता, हे लक्षात घ्या. परंतु सेलिंग कंटिन्यू झाली तर काय करू शकतो. हा पुलबॅक आला, एक हाय बनवला, लो बनवला, लो तोडली तर 48,200च्या खाली आपण कुठेतरी पुट ऑप्शन बाय करू शकतो का. आता आन्सर इज येस, करू शकतो. आणि बिंदास मला टार्गेट बघायला मिळू शकतात, खालच्या दिशेने मुवमेंट बघायला मिळू शकतात. परंतु गॅपडाऊन ओपन झालं 48,000च्या आसपास तर काय करू शकतो. सर्वात महत्त्वाची म्हणजे ग्राउंड लेवल आहे आणि 48,000च्या आसपास जर इथे होल्ड केला मार्केटने आणि बाउन्स बॅक झाला, काय म्हणतो मी, बाउन्स बॅक झाला, तर त्या बाउन्समध्ये थोडाफार तुम्ही पुलबॅकमध्ये एक 50-60 पॉईंट घेण्याचा प्रयत्न करू शकता छोट्या टाईम फ्रेमवरती. परंतु लो तोडून सरळ खाली निघाला तर डेफिनेटली तुम्ही सेल करण्याचा प्रयत्न करू शकता, हे लक्षात घ्या. ओके, सिम्पल अनालिसिस आहे. समजलं असेल तर एक लाईक, एक कमेंट, एक सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. थेट उडी मारूया निफ्टी बँकवरून आपल्या लाडक्या निफ्टीकडे. आता निफ्टीचा विचार केला तर लक्षात घ्या निफ्टीमध्ये कसा ट्रेड झाला आहे. निफ्टीमध्ये सेम झालेला आहे ॲज बँक निफ्टी. परंतु एक विचार आपण करू शकतो, जी रेंज एक मोठी ग्रीन कॅन्डलची एक रेंज जी मी काढली होती, वरती रेड आणि खाली रेड कॅन्डल, ती रेंज तोडली नाही आहे. थोडक्यात काय, त्या एक मोठ्या ग्रीन कॅन्डलच्या आतमध्ये छोट्या छोट्या कॅन्डल झालेल्या आहेत, बेबी कॅन्डल झाले आहेत. सो कन्सल्टेशन झोन आहे. त्याचबरोबर बजेट डे येतो आहे, तुम्हाला माहितीच आहे, आणि त्याच्यामध्ये ही व्हॉलॅटिलिटी जी आहे, अस्थिरता आहे, ही वाढत चाललेली आहे. आता बजेट डे 1 फेब्रुवारीला आपल्याला समजेल नक्की काय विषय होईल काय नाही. सो त्या अकॉर्डिंग आपल्याला ट्रेड्स प्लॅन करायचे आहेत, हे लक्षात घ्या. ओके, सो आता काय विचार करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाईंग रेंज जी आहे ही आपली 23,200च असणार आहे. मी आधीच ॲड करून सांगतो आहे, 23,200च्या वरतीच बाय करायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि 23,100 आणि 23,200 ही जी रेंज आहे इथली ॲडच करून ठेवा. एक काम करा, 23,200 आणि 23,100 ही रेंजच आपली जी आहे, ही रेंज आपली कशी असणार आहे, ही रेंज आपली रेंज बाउंड साईडवेज रेंजची असणार आहे, हे लक्षात असू द्या. ओके, सेलिंगची रेंज कुठे करू शकतो. 23,000च्या खाली निफ्टी होल्ड करताच सेल करा, अन्यथा करू नका. 23,000च्या खाली म्हणजे जवळपास काही रेड ग्रीन कॅन्डल आहे ना, सॉरी रेड ग्रीन लाईन आहे, हॉरिझॉन्टल लाईन आहे, ह्याच्या खाली होल्ड करताच सेल करा, अन्यथा सेल करू नका. गॅपडाऊन जरी झाला तर त्याच्या खालीच होल्ड केली पाहिजे मार्केटने 23,000च्या खाली, अन्यथा सेल करू नका. मार्केट थोडंफार कसं इथे तुम्हाला ट्रॅक करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि ट्रॅपिंगची झोन ही आहे, हे लक्षात असू द्या. तर त्यानुसार तुम्हाला ट्रेड घेणं गरजेचं आहे. आणि प्रॉफिट जे आहे ते व्यवस्थित बुक करा आणि प्रॉफिट कमी ट्रेड घ्या, जास्त जवळपास तुम्ही प्रॉफिट बुक करा आणि तिथून निघून जा. जास्त ट्रेड घेतला तर लॉसमेस झालं, कारण अस्थिर मार्केट आहे, खूप ब्रेकआउट्स तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, समजलं आहे का सांगा. मार्केटचं अनालिसिस थोड्या शब्दात समजलं असेल तर लाईक, कमेंटच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पूर्ण प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचतील. इथं तुमची मी रजा घेतो आहे. धन्यवाद.